नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं VIP टेक मराठी या युट्यूब चॅनल मध्ये. सर्वांना स्क्रीन दिसते का? चला, आज आपल्याला त्या ठिकाणी कुठं जायचंय का नवीन टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी जायचंय. टेक्नॉलॉजीचं नाव असणार त्या ठिकाणी Node.js. कोणती टेक्नॉलॉजी आपल्या या ठिकाणी? Node.js. त्यासाठी आपण इथे एक नवीन फोल्डर क्रिएट करूयात. फोल्डरला या ठिकाणी नाव दिलं आपण 8 नंबरची टेक्नॉलॉजी आपली कोणती या ठिकाणी? Node.js. ठीक आहे, Node.js. आता त्याच्यामध्ये आपल्या ठिकाणी सगळ्यात अगोदर आपण Node.js इन्स्टॉलेशन असेल त्याच्याबद्दल जे इंट्रोडक्शन असेल ते आधी बघणार आहोत. ठीक आहे, त्यासाठी राईट क्लिक करूयात, नवीन फाईल, त्यामध्ये फाईल बनवू आपल्या ठिकाणी 01 इंट्रोडक्शन. ठीक आहे, इंट्रोडक्शन डॉट जेएस. या ठिकाणी टेक्स्ट घेतलं तरी पण चालेल, कारण इंट्रोडक्शन मध्ये आपण जास्त काही कोड करणार नाही, फक्त इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला त्याची माहिती द्यायची. ठीक आहे, आले लक्षात? पण एक लक्षात घ्या, आता तुम्ही म्हणता आतापर्यंत तुम्ही जेवढे काय फाईल स्ट्रक्चर बघितले सगळं त्या ठिकाणी कशाने आहेत. इथे बघूयात, आपण सीएसएस मध्ये आलो तरी आपले तर .html दिसतंय, HTML मध्ये असेल तरी .html ने दिसतंय, बरोबर ना? त्यानंतर इथे बघूयात, आपण बुटस्ट्रॅप मध्ये आलोय, इथं पण .html नेच आहे. जावास्क्रिप्ट मध्ये गेलो तरी .html आहे. ठीक आहे, पण जसं आपण या ठिकाणी आता Node.js मध्ये येणार, Node.js मध्ये आल्याच्या नंतर त्याचं जे काय लास्टचं एक्सटेन्शन असणार आहे .html, तिथं आता आपलं काय होणार या ठिकाणी .js. म्हणजे आता इथून पुढे आपण प्रॉपर सर्व्हर वरती काम करणार आहे, आणि सर्व्हर वरती काम करताना त्यामध्ये प्युअर जावास्क्रिप्ट राईट केली जाते. म्हणून आपण इथून पुढे फाईल बनवताना कोणती फाईल बनवणार आहे? .js. क्लिअर? लक्षात ठेवायचं इथून पुढे. आता त्याच्यामध्ये आपण Node.js बद्दल काहीतरी इंट्रोडक्शन त्या ठिकाणी बघूया. ठीक आहे, Node.js ची माहिती काय असणार आहे, Node.js कोणी क्रिएट केलंय, Node.js यूज करण्यासाठी आपल्याला काय काय लागतं. ठीक आहे, हे आपण गोष्टी महत्वाच्या आहेत. फक्त Node.js म्हणून चालणार नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतं टूल्स त्यामध्ये लागणार आहेत. आता टूल्स तर आपण त्यामध्ये VS कोड लागणार आहे, पण त्या ठिकाणी गुगल क्रोम पण आपण त्यामध्ये यूज करणार त्याचा. ठीक आहे, चला सगळ्यात अगोदर आपण या ठिकाणी बघूयात व्हॉट इज Node.js. काय व्हॉट इज Node.js? आता Node.js म्हणजे काय? तुम्ही जर सर्वजण त्या ठिकाणी नवीन आहात त्यामध्ये, ठीक आहे, इथून मागे कसं होतं, काहींचं त्या ठिकाणी Ajax कम्प्लीट होतं किंवा jQuery कम्प्लीट होते, म्हणून तुम्ही त्या ठिकाणी आन्सर देत होते. पण आज तुमच्या समोर या गोष्टी सगळ्या नवीन आहेत. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी तुम्हाला काय होणार, थोडंसं आता अवघड वाटणार, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे अवघड काहीच नाही. ठीक आहे, जर त्या ठिकाणी तुम्ही डेली सगळे जर त्याचे डेमो असतील, सगळ्या गोष्टी जर तुम्ही डेलीच्या डेली जर केल्यात, तर तुम्हाला Node.js काहीच अवघड जाणार नाही. ठीक आहे, आले लक्षात? चला, यामध्ये Node.js त्या ठिकाणी Node.js काय काय या ठिकाणी Node.js हे ओपन सोर्स रनटाइम एन्व्हायरमेंट आहे. काय Node.js हे ओपन सोर्स रनटाइम एन्व्हायरमेंट आहे. कोणत्या ठिकाणी? रनटाइम एन्व्हायरमेंट आहे. ठीक आहे, त्यानंतर लक्षात आलं. आता तुमच्यामध्ये अजून एक क्वेश्चन त्या ठिकाणी तयार झाला, तर रनटाइम एन्व्हायरमेंट म्हणजे काय? झालंय ना, का नाही झालं? चला ते पण बघूयात आपण या ठिकाणी. रनटाइम एन्व्हायरमेंट म्हणजे काय? काय रनटाइम एन्व्हायरमेंट म्हणजे काय? रनटाइम एन्व्हायरमेंट काय आहे? चला, या ठिकाणी रनटाइम एन्व्हायरमेंट म्हणजे काय? एक अशी जागा की जिथे आपण त्या ठिकाणी काय करू शकतो? ऍप्लिकेशन रन करू शकतो. काय करू शकतो आपण या ठिकाणी? ऍप्लिकेशन रन करू शकतो. आपण या ठिकाणी बघूयात अशी जागा, कशी? पटकन, की जिथे आपण काय करू शकतो? ऍप्लिकेशन रन करू शकतो. ओके, ऍप्लिकेशन म्हणजे काय? तुमचा प्रोग्राम. ठीक आहे, आता इथून पुढे प्रोग्रामला त्या ठिकाणी काय म्हटलं जाईल? ऍप्लिकेशन म्हटलं जाईल. थोडासा वर्ड त्या ठिकाणी तुम्हाला चेंज झालेला वाटेल, बट वेगळा काहीच नाही. ऍप्लिकेशन म्हणजे काय? तुमचा प्रोग्राम जिथं रन होतो त्याला आता आपण काय म्हणतो थोडक्यात? ऍप्लिकेशन. आले लक्षात? त्याच्यानंतर या ठिकाणी जावास्क्रिप्ट. काय? जावास्क्रिप्ट ब्राउझर मध्ये. कुठे? जावास्क्रिप्ट ब्राउझर मध्ये काय केले जाते? यूज केले जातात. आता तुम्ही म्हणताल Node.js कुठे यूज केलं जातं? Node.js कुठे यूज केलं जातं? त्या ठिकाणी ब्राउझरच्या पण बाहेर यूज केलं जातं. ठीक आहे, या ठिकाणी आपण बघूयात. पण आपण काय करणार या ठिकाणी? Node.js काय? Node.js कुठे यूज करणार आपण? Node.js यूज करून जावास्क्रिप्ट ब्राउझरच्या बाहेर. कुठे? ब्राउझरच्या
बाहेर पण यूज करू शकतो आपण, ठीक आहे, बाहेर पण यूज करू शकतो. आले लक्षात? जावास्क्रिप्ट ब्राउझर मध्ये यूज केली जातात किंवा असं करत जाते, पण आपण नोड.जेएस यूज करून काय नोड.जेएस यूज करून जावास्क्रिप्ट ब्राउझरच्या बाहेर पण यूज करू शकतो. ठीक आहे, नोड.जेएस ची पॉवर समजली तुम्हाला आता? ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी नोड.जेएस काय नोड.जेएस या ठिकाणी कधी लॉन्च झाला? थोडक्यात नोड.जेएस या ठिकाणी कधी लॉन्च झाला? कधी? 2009 मध्ये. कधी? 2009 मध्ये लॉन्च केला. कोणी केला? 2009 मध्ये. आपण या ठिकाणी असं दाखवूयात, रॅन दाही. कोणी? रॅन दाही या डेव्हलपरने काय केलं या ठिकाणी? नोड.जेएसचा शोध लावलाय. कधी? 2009 मध्ये. आले लक्षात? त्याच्यानंतर या ठिकाणी नोड.जेएसचं वर्क काय? त्या ठिकाणी नोड.जेएसचं वर्क काय आहे? ठीक आहे, चला या ठिकाणी आपण बघा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी इव्हेंट ड्रिव्हन. कोणतं? या ठिकाणी इव्हेंट ड्रिव्हन. तर इव्हेंट ड्रिव्हन म्हणजे काय? या ठिकाणी लक्ष द्या व्यवस्थित. इव्हेंट ड्रिव्हन म्हणजे काय? ठिकाणी नोड.जेएस इव्हेंट ड्रिव्हन आर्किटेक्चर आहे. काय ठिकाणी नोड.जेएस काय ठिकाणी काय आहे? इव्हेंट ड्रिव्हन आर्किटेक्चर यूज करतो थोडक्यात. ओके, आता इव्हेंट ड्रिव्हन म्हणजे काय ठिकाणी? चला इथं पण तेच राईट करूया आपण. म्हणजे ते एकाच वेळी, कधी? ते एकाच वेळी काय करतो? मल्टिपल ज्या रिक्वेस्ट असतात तो हँडल करू शकतो. थोडक्यात मल्टिपल रिक्वेस्ट हँडल करू शकतो. काय करू शकतो या ठिकाणी? तो मल्टिपल रिक्वेस्ट हँडल करू शकतो. आले लक्षात? आता या ठिकाणी बघा, तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे, कंपल्सरी क्वेश्चन विचारला जाईल त्या ठिकाणी तुम्हाला. नोड.जेएस हे इव्हेंट ड्रिव्हन आर्किटेक्चर यूज करतो. मग ते कसं यूज करतो? तर त्यावेळेस तुम्हाला सांगता आला पाहिजे. इव्हेंट ड्रिव्हन म्हणजे काय? तर तो एकाच वेळी काय करतो? मल्टिपल रिक्वेस्ट हँडल करतो. काय करतो? एकाच वेळी मल्टिपल रिक्वेस्ट त्या ठिकाणी हँडल करतो. जसं की या ठिकाणी बघा, एक्झाम्पल, एखादी वेबसाईट आहे. काय? एखादी वेबसाईट आहे. त्या वेबसाईट वरती तुम्ही काय करताय? सगळे सोबत काहीतरी रिक्वेस्ट टाकतो. काय करताय? सगळे सोबत काहीतरी रिक्वेस्ट टाकताय. त्यालाच काय म्हणताय या ठिकाणी? मग इव्हेंट ड्रिव्हन. बरोबर ना? आले लक्षात? त्याच्यानंतर सेकंड आहे या ठिकाणी नॉन ब्लॉकिंग इनपुट आउटपुट. त्या ठिकाणी नॉन ब्लॉकिंग इनपुट आहे, इनपुट आउटपुट असं टाकायचं आपण. या ठिकाणी आयओ जर टाकलं तर समजेल ना? ठीक आहे, नसेल समजत तर असं करूया डायरेक्टली, इनपुट आउटपुट. ओके, नॉन ब्लॉकिंग इनपुट आणि आउटपुट म्हणजे काय? ठिकाणी जेव्हा नोड.जेएस काहीतरी वर्क करतो, काय करतो या ठिकाणी? चालेल, तर राईट करून देतो तुम्हाला लगेच. खूप डीप मध्ये त्या ठिकाणी चालू आहे, एवढं डीप मध्ये राईट करून देण्याची गरज नाही. बट त्या ठिकाणी जर तुमचं बेसिक क्लिअर झालं तर तुम्हाला पुढच्या गोष्टीमध्ये अडचण येऊ नये म्हणून एवढं त्या ठिकाणी मेहनत चालू आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही पण तेवढंच प्रॉपर लक्ष द्या. ठीक आहे, जेव्हा नोड.जेएस जेव्हा नोड.जेएस काहीतरी वर्क करतो किंवा काहीतरी काम करतो, वर्क करतो. ठीक आहे, त्याचं एक एक्झाम्पल पण देतो तुम्हाला या ठिकाणी लगेच. एक एक्झाम्पल, काय वर्क करतो या ठिकाणी? जसं की या ठिकाणी डेटाबेस मध्ये. कशामध्ये? डेटाबेस मध्ये आपण काहीतरी फाइंड करतो. आपण काहीतरी फाइंड करतो. काय करतो? आपण काहीतरी फाइंड करतो. मग तुम्ही तिथं काही पण फाइंड करता. ठीक आहे, जसं या ठिकाणी एखादी स्टुडंटची लिस्ट आहे, त्या लिस्ट मध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं नाव त्या ठिकाणी फाइंड करताय. आले लक्षात इथपर्यंत? आले लक्षात? पण एक लक्षात घ्या, त्या डेटामध्ये काय झालं माहितीये का? खूप सारा डेटा आहे त्यामध्ये. काय? खूप सारा डेटा आहे. तुम्ही तुमचं नाव टाईप करताय, पण ज्यावेळेस तुम्ही त्याला काहीतरी फाइंड करता, तिथून फाइंड करण्याच्या वेळेस तिथून त्याला डेटा फाइंड होण्यासाठी थोडासा टाइम लागतोय. काय लागतोय? फाइंड होण्यासाठी थोडासा टाइम लागतोय. पण तो त्या ठिकाणी टाइम न घेता लगेच पुढचं काम त्या ठिकाणी चालू ठेवतो. या ठिकाणी बघा, डेटाबेस मध्ये आपण काहीतरी फाइंड करतो तेव्हा ते काम पूर्ण होण्याची पाहत नाही. ओके, काय करतो या ठिकाणी? तो डेटाबेस मध्ये आपण काहीतरी फाइंड करतोय तेव्हा ते काम पूर्ण होण्याची वाट पाहत नाही. ओके,
आणि लगेच त्या ठिकाणी काय करतो, पुढच्या कामाला लगेच तो सुरुवात करतो. थोडक्यात पुढच्या कामाला सुरुवात करतो. काय करतो त्या ठिकाणी, पुढच्या कामाला सुरुवात करतो. कोण? बाकीचे रिस्पॉन्स देत चला. रिस्पॉन्स दिला तर तुम्हाला खूप सारं समजणार आहे यामध्ये, आणि आपल्या लेक्चर मध्ये बोलावं लागतं. ठीक आहे, जर तुम्ही त्या ठिकाणी बोलले तर तुम्हाला सगळ्या गोष्टी अजून क्लिअर होणार आहेत. ठीक आहे, कारण एवढा डीप मध्ये राईट करून देण्याची गरज नाही, सरळ सरळ. ठीक आहे, आपण असं पण सांगू शकतो. ठीक आहे, नॉन ब्लॉकिंगचं काय काम आहे, जेव्हा नोडजेस काहीतरी वर्क करतो. पण एक लक्षात घ्या, ज्या वेळेस उद्या तुम्ही याला रीड करणार आहे त्यावेळेस तुमच्या माइंड मध्ये एकदम त्या ठिकाणी परफेक्टच असणार ती. ठीक आहे, आणि मग तिथं तुम्हाला इंटरव्ह्यूला गेले तुम्ही तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचणच तिथे येणार नाही. ठीक आहे, आले लक्षात? म्हणजे असं नका समजू हे मला येत नाही म्हणून मी इथं राईट करतो, हे तुम्हाला येत नाही म्हणून इथं राईट करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून एक त्या ठिकाणी मेन पॉईंट येते, सिंगल थ्रेडेड. काय? सिंगल थ्रेडेड. आता इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन विचारला जातो. तुम्ही म्हणताल की इंटरव्ह्यू मध्ये तर सगळेच क्वेश्चन विचारले जातात, पण जे इंटरव्ह्यू मध्ये विचारले जातात तेच मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे. ठीक आहे, सिंगल थ्रेडेड. सिंगल थ्रेडेड म्हणजे काय? सिंगल थ्रेडेड, आता लक्षात घ्या, नोड.जेएस काय आहे? काय नोड.जेएस काय आहे? इंटरव्ह्यू मध्ये हमखास तुम्हाला विचारलं जातं. इथं खूप सारं कन्फ्युज केलं जातं. इथं तुम्हाला ह्या क्वेश्चनला कन्फ्युज केलं जातं, त्यामुळे इथं तुम्ही इम्पॉर्टंट करून ठेवलं तरी पण चालेल. ठीक आहे, तुम्ही ज्यावेळेस राईट करणार त्यावेळेस तिथं तुम्ही काय करून ठेवा, त्याला इम्पॉर्टंट करून ठेवा. ठीक आहे, नोड.जेएस सिंगल थ्रेडेड आहे. काय? नोड.जेएस सिंगल थ्रेडेड आहे. फिक्स मध्ये काय ठिकाणी नोड.जेएस सिंगल थ्रेडेड आहे. फिक्स मध्ये तुम्हाला कंपनीमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला डायरेक्ट विचारलं जाणार सिंगल थ्रेडेड. नोड.जेएस हे सिंगल थ्रेडेड नाहीये, तर त्या ठिकाणी तुमचं फिक्स आन्सर पाहिजे नोड.जेएस हे सिंगल थ्रेडेडच आहे. ठीक आहे, समोरचा तुम्हाला त्या ठिकाणी उलटा क्वेश्चन इथं विचारला जाणार आहे. ठीक आहे, मग त्याने जर विचारलं तर मग सिंगल थ्रेडेड कसं आहे तर मला सांग, तर त्यावेळेस काय सांगणार तुम्ही? काय सांगणार? मग इथं असं सांगणार तुम्ही या ठिकाणी, म्हणजे ते एका वेळी, कधी? ते एका वेळी फक्त एकच काम करतो. काय करतो? फक्त एकच काम करतो. काय? फक्त एकच काम करतो, पण ते काम एकदम फास्ट करतो. काय करतो? एकदम फास्ट करतो. काय करतो त्या ठिकाणी? पण ते काम एकदम त्या ठिकाणी फास्ट करतो, म्हणून आपण त्या ठिकाणी त्याला काय म्हणतो? सिंगल थ्रेडेड. त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट विचारलं जाणार आहे सिंगल थ्रेडेड म्हणजे काय, तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगता आलं पाहिजे नोड.जेएस हे सिंगल थ्रेडेड आहे. आणि ते सिंगल थ्रेडेड काय आहे तर ते एकाच वेळी काय करतं? एकच काम करतो, पण ते काम एकदम फास्ट करतो, म्हणून आपण त्या ठिकाणी त्याला सिंगल थ्रेडेड म्हणतो. समजलाय? त्याच्यानंतर अजून थोडंसं राईट करून त्या ठिकाणी तुम्हाला मी नोड.जेएस यूज. काय? नोड.जेएस यूज. तुम्ही म्हणताल आतापर्यंत काय चालू होतं? ठीक आहे, आतापर्यंत पण तेच चालू होतं आणि इथून पुढे पण तेच चालू राहणार आहे. ठीक आहे, वेब सर्व्हर. काय? वेब सर्व्हर म्हणजे काय? कोण सांगू शकता? वेब सर्व्हर नोड.जेएस चा यूज करून, काय? नोड.जेएस चा यूज करून आपण काय करू शकतो? सर्व्हर क्रिएट करू शकतो. आजपर्यंत तुम्ही तुमचा जो प्रोग्राम होता तो प्रोग्राम तुम्ही कसा रन करत होते? कसा करत होते आजपर्यंत? राईट क्लिक करायचं आणि गो लाईव्ह वरती क्लिक करायचंय. इथून पुढे तुमचं गो लाईव्हचं काम संपलंय. काय? इथून पुढे गो लाईव्हचं काम संपलंय. हे त्या ठिकाणी तुम्हाला ब्राउझर वरती ओपन नाही करायचंय. तुम्हाला आता ज्यावेळेस त्या ठिकाणी बघा, तुम्हाला इथं पण दाखवत मी नवीन टॅब वरती गेले किंवा एखादा प्रोग्राम रन करून दाखवतो मी. HTML चा एखादा प्रोग्राम रन करूया. ठीक आहे, चला या ठिकाणी हिडिंग मधला करूया. ठीक आहे, राईट क्लिक केलं या ठिकाणी आणि इथं करूयात आपण ओपन विथ लाईव्ह सर्व्हर. ओपन विथ लाईव्ह सर्व्हर केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला काय बघायला भेटतंय? इथे बघा तुम्ही काय बघायला भेटतं इथे 127.001.5500. त्यानंतर स्लॅश इथं जे काय फाईलचं नाव असेल. पण इथून पुढे तसं नाही होणार. इथून पुढे तुमचं ओपन कसं होणार? इथं असणार तुमचं लोकल होस्ट आणि लोकल होस्टच्या पुढे तुमचा काहीतरी पोर्ट नंबर असणार. कोणता असणार या ठिकाणी? काहीतरी पोर्ट नंबर असणार. जसं आपण या ठिकाणी टाकलं 3000, एंटर केलं, याच्यावरती तुमचं इथून पुढचं आउटपुट दिसणार आहे. ठीक आहे, या दोन्ही मध्ये तुम्हाला लगेच बदल दिसणार आहे. दिसतोय ना? इथे तुम्हाला काय दिसतंय? काय दिसतोय या ठिकाणी? आता यामध्ये तुम्हाला दोन्हीमध्ये प्रोफेशनल काय वाटतंय सांगा बरं? इथे बघा, हे तुम्हाला प्रोफेशनल वाटतंय की हे प्रोफेशनल वाटतंय? पटकन. लोकल होस्ट. लोकल होस्ट म्हणजे काय? तुमचा सर्व्हर आहे आणि हे काय तुमच्या ठिकाणी ब्राउझर आहे. लक्षात आलं आता? तुम्हाला ज्यावेळेस आपली जावा स्क्रिप्ट चालू झाली होती, जावा स्क्रिप्ट मध्ये तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं होतं जावा स्क्रिप्ट सर्व्हर साइड आणि क्लायंट साइड. आठवतंय सर्वांना? क्लायंट साइड म्हणजे काय? जे आपण ब्राउझर मध्ये रन करत होतो ती झाली
क्लायंट साइड, पण आता इथं आपण लोकल होस्टला यूज करणार, ती झाली तुमची आता सर्व्हर साइड. आलं लक्षात? आणि नोड.जेएस मध्ये सगळ्यात जास्त यूज केला असणार ते म्हणजे काय, जावास्क्रिप्ट. समजलंय ना? ओके, ठीक आहे, समजतंय त्या ठिकाणी तुम्हाला. म्हणजे त्या ठिकाणी सुरुवात अशी झाली की तुम्हाला समजायला लागले. ठीक आहे, चला त्या ठिकाणी मग तुम्ही म्हणताल आजपर्यंत काय चालू होतं, आजपर्यंत पण तुम्हाला समजत होतं. तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी हुशार आहात, फक्त रेग्युलर आता डेमो करत राहायचो पुढे. ठीक आहे, ओके. तुम्ही जर एकदा नोड.जेएस जर परफेक्ट केलं ना तर तुम्ही त्या ठिकाणी मास्टर माइंड झाले डायरेक्टली, असं समजा तुम्ही. ठीक आहे, चला नोड.जेएसचा यूज इथपर्यंत कुठपर्यंत आलोय आपण, वेब सर्व्हर म्हणजे नोड.जेएसचा यूज करून आपण सर्व्हर क्रिएट करू शकतो. आता सर्व्हर कशाला म्हणायचंय हे सर्वांना क्लिअर झालंय. त्याच्यानंतर याच्या आतमध्ये बनवले जातात ते म्हणजे एपीआय. एपीआय म्हणजे काय, ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. ओके, ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस म्हणजे काय, एपीआय. त्याच्यानंतर अजून एक असं त्यामध्ये घेऊयात आपण, रिअल टाइम ऍप्लिकेशन. काय ठिकाणी रिअल टाइम ऍप्लिकेशन. तुम्ही म्हणता रिअल टाइम ऍप्लिकेशन म्हणजे काय, तर रिअल टाइम ऍप्लिकेशन म्हणजे काय, जसं की या ठिकाणी चॅटिंग ऍप्स. कोणत्या ठिकाणी, चॅटिंग ऍप्स म्हणजे काय ठिकाणी, जसं की त्या ठिकाणी तुमचं व्हॉट्सअप. आता एक्झाम्पल, तुम्ही त्या ठिकाणी काय करता, काहीतरी रिअल टाइम काम होतंय, तुम्हाला तुम्ही एखाद्याला मेसेज टाकलाय, समोरून त्याचा काहीतरी रिप्लाय आलाय तुम्हाला, तर तुमचं व्हॉट्सअप रिफ्रेश होतंय का, व्हॉट्सअप रिप्लाय असं झालंय कधी, प्रत्येक वेळी तुम्हाला नवीन मेसेज आला तुमचं व्हॉट्सअप प्रत्येक वेळी रिफ्रेश व्हायला लागलंय, डायरेक्टली तुम्हाला मेसेज येतोय. ठीक आहे, हे कशामुळे होत्या ठिकाणी, रिअल टाइम ऍप्लिकेशन म्हणजे चॅटिंग ऍप्स असेल, त्यानंतर अजून काहीतरी ऑनलाईन गेम्स असतील. ठीक आहे, अजून एक ठिकाणी ऑनलाईन गेम्स. इथपर्यंत क्लिअर सर्वांना? ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी कमांड लाईन टूल्स. कोणत्या ठिकाणी, कमांड लाईन टूल्स म्हणजे यामध्ये काय केलं जातं, कमांड मधून तुम्हाला काय करावं लागतं, म्हणजे जे की आपलं टर्मिनल असेल त्याचा तुम्हाला थोडासा जास्त यूज यामध्ये करावा लागतो. म्हणजे जसं की या ठिकाणी इन्स्टॉलेशन असेल, काही पॅकेजेस तुम्हाला इन्स्टॉल करायचे, तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागतं, कमांड लाईन वरती बरंचसं काम त्यामध्ये करावं लागतं. इथपर्यंत क्लिअर सर्वांना? ओके, आता हे झालं त्या ठिकाणी नोड.जेएसचं इंट्रोडक्शन. आता त्या ठिकाणी इथून पुढे तुम्हाला काय करायचंय, आता आपला मेन टॉपिक आला तो म्हणजे या ठिकाणी नोड.जेएस काय, इन्स्टॉलेशन. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे नोड.जेएस किती जणांच्या लॅपटॉप मध्ये इन्स्टॉल आहे, मला एकदा फास्ट त्या ठिकाणी याच्यामध्ये सांगा, मेसेज बॉक्स मध्ये सांगा. नोड.जेएस इन्स्टॉल आहे, आणि नोड.जेएस इन्स्टॉल आहे की नाही ते कसं चेक करायचंय ते पण सांगू का? ठीक आहे, एकदा मला असं सांगा, तुमच्या लॅपटॉप मध्ये नोड.जेएस इन्स्टॉल आहे का, फास्ट मध्ये. ज्यांच्याकडे असेल त्यांनी यस टाका, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी नो टाका. आणि ज्यांना आपल्या लॅपटॉप मध्ये नोड.जेएस इन्स्टॉल आहे की नाही हे कसं चेक करायचं ते पण विचारा मला त्या ठिकाणी. ज्यांच्याकडे नाही त्यांनी नो मेसेज टाका. पटकन. सगळ्यांकडे म्हणायचं. अर्चनाकडे, सानिया, वैष्णवी, श्वेता, सपना, कल्याणी, भाग्यश्री, श्रुतिका, सोनाली, समरीन, शिवानी. कोणाकडनं यास ऐकून यामध्ये पटकन सांगा. रुशालीकडे पण आहे. बाकीचे आवाज येतोय माझा? म्हणजे सगळ्याकडे त्या ठिकाणी नोड.जेएस इन्स्टॉल आहे, म्हणजे परत त्याची प्रोसेस घेण्याची गरज आहे का? नोड.जेएस कसं इन्स्टॉल करायचंय, नाहीतर काय होतं माहितीये का, बरेच जणांचं म्हणणं असतं की मग नोड.जेएस स्टार्ट केलंय, सरांनी इन्स्टॉलेशन प्रोसेसच नाही घेतली, आम्ही प्रोग्राम करायचे कशात, असं नाही ना कोणी. चला मग त्या ठिकाणी जास्त वेळ न घेता आपण त्या ठिकाणी जाऊयात मग पुढच्या टॉपिककडे. ठीक आहे, नोड.जेएस इन्स्टॉलेशन जर कोणाला पाहिजे असेल तर त्या ठिकाणी सांगा, आपण त्याचं नोड.जेएस इन्स्टॉलेशन पण करून देऊया. ठीक आहे, ओके. किंवा एक तुम्हाला सगळ्यांना एक काम देतो मी लगेच. त्या ठिकाणी सर्वांनी काय करायचं, या ठिकाणी CMD टाकायच्या ठिकाणी, इथं टाकल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुमच्या समोर एक कमांड प्रॉम्प्ट त्या ठिकाणी कमांड ओपन होईल. त्या ठिकाणी इथे तुम्हाला काय टाकायचं माहितीये का, इथं टाका या ठिकाणी node-v आणि एंटर करा.
आणि इथं जे व्हर्जन येत आहे ना तेवढं व्हर्जन या ठिकाणी मेसेज बॉक्स मध्ये टाका बरं. ठीक आहे, 22 असेल तर काय प्रॉब्लेम नाही, काहीकडे 21 असेल 18 असेल हे नकोय, त्यामुळे त्या ठिकाणी 22 लेटेस्ट आहे, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, चला जायचं मग एखादा प्रोग्राम करून बघायचं एखादा प्रोग्राम आज. ठीक आहे, चला आज त्या ठिकाणी सर्व्हर कसं क्रिएट करायचं ते बघूयात आपण. ठीक आहे, Node.js त्या ठिकाणी सर्व्हर कसं क्रिएट करायचंय बघूयात. पहिला प्रोग्राम त्या ठिकाणी एकदा रन करूयात. जाऊयात आपल्या व्हीएस कोड मध्ये. व्हीएस कोड मध्ये गेल्याच्या नंतर आता आपण या ठिकाणी काय करूयात, एक नवीन फाईल त्या ठिकाणी बनवूयात. काय करायचं आपल्या ठिकाणी, ते नवीन फाईल आपण त्यामध्ये बनवूयात. पहिला एकदा क्लोज करूयात HTML ला. आता फाईल बनवताना काय करणार, आपल्या ठिकाणी राईट क्लिक करणार, नवीन फाईल, त्या ठिकाणी फाईल नंबर सेकंड, इथे आपण असं करूयात सर्व्हर डॉट काय असेल JS. ठीक आहे, लक्षात ठेवा सर्व्हर डॉट JS. त्याच्या आतमध्ये आपल्या ठिकाणी काय करायचंय, सर्व्हर क्रिएट करायचंय. काय क्रिएट करायचं आपल्या ठिकाणी, सर्व्हर क्रिएट करायचंय. मग सर्व्हर क्रिएट करण्यासाठी आपल्याला काय लागेल सगळ्यात अगोदर. ठीक आहे, चला त्या ठिकाणी आता मी सांगतो, त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं लक्ष त्या ठिकाणी म्हणजे लेक्चरकडे नाही असं मला वाटतंय. Node.js सर्व्हर क्रिएट. काय करायचं आपल्या ठिकाणी, Node.js सर्व्हर क्रिएट करायचंय. सर्व्हर क्रिएट करण्यासाठी सगळ्यात अगोदर या ठिकाणी आपण घेतला कॉन्स्ट HTTP. काय घेतला ठिकाणी, कॉन्स्ट HTTP इक्वल टू, याच्या आतमध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे, रिक्वायर. काय टाकायचं आहे, रिक्वायर. त्याच्यानंतर राऊंड ब्रॅकेट्स, त्यामध्ये सिंगल कोट घ्या किंवा डबल कोट घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही. सिंगल कोट घेतलाय आणि त्याच्या आतमध्ये या ठिकाणी टाकलं HTTP. ओके, HTTP म्हणजे काय, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. ओके, चला याच्यानंतर आपण इथं तुम्हाला कमेंट मध्ये पण टाकतो. इथं आपण काय केलंय, HTTP मॉड्यूल, याला काय म्हणायचं, HTTP मॉड्यूल इम्पॉर्ट केले. काय केले, HTTP मॉड्यूल इम्पॉर्ट केले. ओके, इम्पॉर्ट आले लक्षात. इथं काय केलं आपण, HTTP चं मॉड्यूल इथं इम्पॉर्ट केलंय फक्त. क्लिअर सर्वांना. चला इथं तुम्हाला हे पण राईट करून देतो. HTTP म्हणजे काय, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर पुढे प्रोटोकॉल. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी बघा इथं आपल्याला काय करायचं, याच्यानंतर इथे घ्यायचं आपण, इथे घेऊयात एक कॉन्स्ट. इथं आता आपल्याला काय क्रिएट करायचं, सर्व्हर क्रिएट करायचं. सर्व्हर इक्वल टू काय करायचं, सर्व्हर इक्वल टू कशाचा आधार घ्यायचा ठिकाणी आता, HTTP चा. HTTP नंतर डॉट, इथे काय करायचं तुम्हाला, क्रिएट सर्व्हर. काय करायचं ठिकाणी तुम्हाला, क्रिएट सर्व्हर. HTTP कुठून आलं या ठिकाणी, इथून. HTTP म्हणजे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. त्याच्यानंतर इथं क्रिएट सर्व्हर, याचा यूज करून आपल्याला एक सर्व्हर क्रिएट करायचंय. सर्व्हर क्रिएट करताना याच्या आतमध्ये काय करायचंय, राऊंड ब्रॅकेट्स. याच्या आतमध्ये परत एक फंक्शन ब्रॅकेट्स, त्याच्या आतमध्ये असतं ठिकाणी REQ आणि त्यानंतर ठिकाणी असतं RES. याचा अर्थ काय या ठिकाणी, रिक्वेस्ट आणि त्यानंतर कोमा रिस्पॉन्स. पर्यंत क्लिअर सर्वांना. इथं बघा परत पहिल्यापासून बघा, HTTP डॉट क्रिएट सर्व्हर राऊंड ब्रॅकेट्स, याच्या आतमध्ये आपल्याला कॉलबॅक घेतलं फंक्शन, त्याच्या आतमध्ये आपण टाकलं रिक्वेस्ट कॉमा रिस्पॉन्स. त्याच्यानंतर या ठिकाणी आता कॉलबॅक असल्यामुळे इथं काय करायचंय, एरो फंक्शन. ओके, त्याच्यानंतर इथं कर्ली ब्रॅकेट्स आणि याच्या आतमध्ये तुम्हाला काय करायचं या ठिकाणी, रिस्पॉन्स डॉट, तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागतं, राईट हेड. काय क्रिएट करायचं ठिकाणी, राईट हेड. राईट हेड मध्ये या ठिकाणी तुम्ही काय टाकणार, तुमचा स्टेटस कोड. स्टेटस कोड या ठिकाणी 200 टाकल्याच्या नंतर काय होतं, काय दिसतं या ठिकाणी, सक्सेस. जर त्या ठिकाणी तुमचं जे काय ऑपरेशन असेल, ऑपरेशन जर या ठिकाणी सक्सेस झालं तर काय करायचंय, त्याला एक इथं कंटेंट टाईप पण असतो. काय असतं ठिकाणी, कंटेंट टाईप. कंटेंट टाईपच्या आतमध्ये ठिकाणी काय असतं, तुम्हाला तुमचा कोड कोणत्या प्रकारचा आहे, काय तुमचा कोड कोणत्या प्रकारचा आहे, कोणत्या ठिकाणी, टेक्स्ट आणि HTML. कोणत्या ठिकाणी, ओके, यालाच काय म्हणायचं, रिस्पॉन्स हिडर सेट करणे. काय म्हणायचं या ठिकाणी, याला रिस्पॉन्स हिडर सेट करणे असं या ठिकाणी म्हणतात. चला तुम्हाला इथं कमेंट मध्ये अजून राईट करून मी, इथे काय झालंय, इथे सर्व्हर क्रिएट केले. ओके, त्याच्यानंतर सेकंड लाईन इथे काय झालंय, रिस्पॉन्स हिडर सेट केलाय. काय केलं ठिकाणी, रिस्पॉन्स हिडर सेट केला. इथपर्यंत क्लिअर
7 नंबरची लाईन परत सांगायची. ठीक आहे, इथं या ठिकाणी घेतला रिस्पॉन्स. RES म्हणजे काय? रिस्पॉन्स. रिस्पॉन्स मध्ये आपण या ठिकाणी टाकला राईट हेड. इथं आपल्याला काहीतरी त्याचा हिडर सेट करावा लागतो. हिडर मध्ये आपण टाकल्या ठिकाणी 200. हा झाला तुमचा स्टेटस कोड. काय स्टेटस कोड जर तुमचा ओके असेल, काय स्टेटस कोड जर तुमचा ओके असेल तर त्याला त्या ठिकाणी ते कंटेंट टाईप द्यावं लागतं. कंटेंट टाईप कोलन त्याचा टाईप कोणता द्याल ते सांगावं लागतं. मग टेक्स्ट किंवा ठिकाणी HTML काय असतं या ठिकाणी? टेक्स्ट किंवा HTML. म्हणजे इथं काय केलं आपण? त्याचा रिस्पॉन्स जे येणार आहे त्याचा इथं आपण हिडर सेट केला. क्लिअर? त्याच्यानंतर इथे घेतला आपण रिस्पॉन्स डॉट राईट. काय रिस्पॉन्स डॉट राईट? तुम्हाला इथं काय मेसेज राईट करायचं? ठीक आहे, चला आपण या ठिकाणी करूयात हॅलो स्टुडंट. काय टाकलं या ठिकाणी? हॅलो स्टुडंट. असं की आपण तिथं मेसेज टाकलं. काय टाकलं आपण या ठिकाणी? मेसेज त्यामध्ये टाकलाय. त्यालाच आपण काय म्हणू शकतो? रिस्पॉन्स सेंड केला. काय केलं या ठिकाणी? रिस्पॉन्स सेंड केला. कमेंट मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला मी इथे काय झालंय? रिस्पॉन्स डॉट राईट. इथे काय केलं आपण? हॅलो स्टुडंट. म्हणजे इथं काय केलं आपण? एक रिस्पॉन्स त्या ठिकाणी सेंड केलाय. कोणाला? सर्व्हरला. आले लक्षात? त्याच्यानंतर आपल्या ठिकाणी आता काय करायचं? कनेक्शन ऑफ करायचंय. काय करायचंय? कनेक्शन आपलं ऑफ करायचंय. इथं करा रिस्पॉन्स डॉट एंड. काय करा या ठिकाणी? रिस्पॉन्स डॉट एंड. आणि या ठिकाणी फक्त राऊंड ब्रॅकेट्स द्या. ओके, आणि याच्या आतमध्ये या ठिकाणी काय करायचं? मला इथं काहीच करायचं नाही. तिथं तुम्हाला याला आपण काय म्हणू शकतो? कनेक्शन क्लोज केलंय किंवा ऑफ केलं असं म्हणू शकतो तुम्ही त्याला. झालं इथपर्यंत क्लिअर सर्वांना? आता त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय? पोर्ट नंबर क्रिएट करायचंय. काय करायचं या ठिकाणी? पोर्ट नंबर सेट करायचंय त्यासाठी. ठीक आहे, आता याला या ठिकाणी बघा. जर तुम्हाला असं वाटलं याला आपण इथं जर असं गोलाईव्ह केलं तर काय होईल? दाखवतो ते पण. गोलाईव्ह वरती क्लिक केलंय. काय दिसतंय? काहीतरी फाईल दिसू राहिल्यात, बरोबर ना? मग रन होतंय का ते? रन होणार नाही. त्यासाठी आपल्याला त्याला एक पोर्ट नंबर क्रिएट द्यावा लागेल. चला, पोर्ट नंबर कसा देणार आपण? इथे काय टाकायचं या ठिकाणी? आपल्याला तिथं जो सर्व्हर असेल त्या सर्व्हरला आपल्याला काय करायचंय? एक पोर्ट नंबर द्यायचा आहे. मी इथं आपण घेणार सर्व्हर डॉट लिसन. काय सर्व्हर डॉट लिसन. त्याच्या आतमध्ये तुम्हाला पोर्ट नंबर कोणता टाकायचा आहे? काय त्याच्या आतमध्ये तुम्हाला कोणता पोर्ट नंबर टाकायचा तुम्ही तो टाकू शकता. आपण इथं टाकायचं द्या. किती टाकलाय? 3000. ओके, इथपर्यंत क्लिअर? त्याच्यानंतर या ठिकाणी जर तुम्हाला असं वाटलं आपला पोर्ट नंबर कुठे चालू आहे ते जर बघायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता? ते कॉलबॅक देऊ शकता. किंवा या ठिकाणी सर्व्हर डॉट लिसन 3000 दिलं तरी पण चालतं. एवढं जरी दिलं तरी पण चालेल. मग आपण या ठिकाणी असं टाकू शकतो पोर्ट नंबर सेट केला. ओके, तिथपर्यंत क्लिअर सर्वांना? हो, इन बिल्ड आहे. ओके, सर्व्हर डॉट लिसन हे इन बिल्ड आहे. ओके, इथं तुम्ही दुसरं काही टाकू शकत नाही. ते त्यांनी बाय डिफॉल्ट दिलेलं आहे. ठीक आहे, आले लक्षात? आता या ठिकाणी बघा तुम्हाला तसा तिथं सर्व्हर शब्द बघायला भेटतोय. थोड्या दिवसांनी तर तुम्हाला ऍप डॉट लिसन शब्द बघायला भेटेल. आले लक्षात? ठीक आहे, कारण आपण जसं एका ऍडव्हान्स लेवलकडे जाणार, ऍडव्हान्स लेवलकडे गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला काय होणार? ऍप डॉट लिसन असा एक शब्द बघायला भेटणार आहे. सर्व्हर डॉट लिसन हा तुम्हाला बेसिक मध्ये बघायला भेटणार आहे. ठीक आहे, क्लिअर? आता त्याच्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय? आता त्याला रन करायचंय, बरोबर ना? रन करण्यासाठी काय करायचं या ठिकाणी बघा. तुम्हाला आता इथून पुढे टर्मिनलचा यूज करायचा आहे. कशाचा? टर्मिनलचा. मग काय करणार त्याची? जो सर्व्हर डॉट JS असेल त्यावरती तुम्हाला राईट क्लिक करायचंय. राईट क्लिक केल्याच्या नंतर ओपन इन इंटिग्रेटेड टर्मिनल वरती क्लिक करायचंय. टर्मिनल वरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा इथं बऱ्याच जणांना त्या ठिकाणी काय बघायला भेटत असतं? पॉवर शेल बघायला भेटतं. इथं पॉवर शेल नको, या ठिकाणी तुम्हाला कमांड प्रॉम्प्ट पाहिजे. पॉवर शेल असेल तर तिथं रन होणार नाही. मग पॉवर शेल असेल तर चेंज कुठून करायचंय? इथं एक ॲरो आयकॉन आहे. ओके, यावरती क्लिक करायचं. इथे बघा तुम्हाला इथं ऑप्शन भेटतो कुठे या ठिकाणी सिलेक्ट डिफॉल्ट प्रोफाईल, आणि यावरती गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला कमांड प्रॉम्प्ट वरती क्लिक करायचं डिफॉल्ट म्हणून. बऱ्याच जणांच्या लॅपटॉप मध्ये बाय डिफॉल्ट पॉवर शेल येणार आहे, बट त्या ठिकाणी त्यांनी जर चेंज केलं असेल, आता बऱ्याच जणांच्या लॅपटॉप मध्ये आपण चेंज पण केलंय, बट अजून पण ज्यांच्या लॅपटॉप मध्ये चेंज नाही त्यांनी काय करा ठिकाणी कमांड प्रॉम्प्ट त्या ठिकाणी डिफॉल्ट करून ठेवा. आता त्याच्यानंतर रन करायचंय कसं? रन करण्यासाठी ते तुम्हाला टाकायचं नोड स्पेस द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या फाईलचं नाव टाकायचंय. आपल्या फाईलचं नाव काय ठिकाणी?
02_server.js इथं टाकलं 02_server.js आणि एंटर करायचंय. एंटर केल्याच्या नंतर तुमचा प्रोग्राम त्या ठिकाणी काय झालाय, स्टार्ट झालाय. ठीक आहे. ब्राउझर मध्ये जाऊन चेक करण्यासाठी तुम्हाला इथं काय टाकायचं आहे, लोकल होस्ट 3000. आता टाकताना या ठिकाणी बघा कसं टाकणार तुम्ही, लोकल होस्ट त्यानंतर इथे असणार तुमचा मध्ये कोलन आणि कोलनच्या नंतर असणार ठिकाणी तुमचा 3000. आलंय आपला आउटपुट या ठिकाणी. या ठिकाणी बघा, जर या ठिकाणी तुम्हाला असं वाटलं त्यामध्ये तुम्ही काहीतरी चेंजेस केले, काय केलं या ठिकाणी, हॅलो स्टुडंट घेतलंय, त्यानंतर तुम्हाला असं वाटलं इथं अजून काहीतरी एक वेगळा मेसेज द्यायचा, इथं काय द्यायचं आहे, हॅलो स्टुडंट वेलकम Node.js. ठीक आहे. असं करूयात, सेव्ह केलं आणि आता ब्राउझर मध्ये जाऊन जर चेक केलं तर तुमचं या ठिकाणी वेलकम नाव अपडेट झालंय का, नाही झालं. त्यासाठी काय करावं लागलं या ठिकाणी तुम्हाला, इथे तुम्हाला याला परत स्टॉप करावं लागेल. इथे काय करावं लागेल, परत त्या ठिकाणी तुम्हाला स्टॉप करण्यासाठी कशाचा यूज करायचा आहे, Ctrl+C. स्टॉप झालं तुमचं परत आणि परत या ठिकाणी तुम्हाला त्याला स्टार्ट करावं लागतं सर्व्हरला. Node02server.js एंटर केलंय, परत आपलं सर्व्हर त्या ठिकाणी स्टार्ट झालंय. इथे जाऊन आता जर चेक केलं तर आपला मेसेज या ठिकाणी काय आलाय, हॅलो स्टुडंट वेलकम Node.js. समजलंय, बाकीचे समजले तुम्हाला. मग आता तुम्ही म्हणता या ठिकाणी प्रत्येक वेळी काय करायचं, तर जर थोडा जरी शब्द चेंज केला तर मग इथे येऊन स्टॉप करायचंय, मग परत त्याला ऑन करायचंय. पण हे त्या ठिकाणी तुम्हाला फक्त बेसिक मध्येच आहे. पहिले 3 ते 4 दिवस, त्याच्यानंतर तुमचा हा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाणार आहे. ठीक आहे. एकदा जर त्या ठिकाणी फक्त त्याला स्टार्ट करून द्यायचंय, नंतर तुम्ही किती चेंजेस करा ते ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी रिस्टार्ट होणार आहे. ठीक आहे. आलं लक्षात, बोला कोणाचा प्रॉब्लेम आहे एकदा बघू द्या मला. सोनाली, नेटवर्क इश्यू तुम्हाला, मग समजलं नाही तरी पण ओके. ठीक आहे, चला परत सांगूयात आपण. पण जोपर्यंत कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत विचारून घ्या तुम्ही. ठीक आहे. चला कुठं आलतो आपण या ठिकाणी, लास्ट वाला फक्त रन करायचंच ना सोनाली. ठीक आहे. चला या ठिकाणी आला मी काय करतो, पूर्णपणेच क्लोज करतो. ठीक आहे, याला पूर्ण क्लोज करून टाकलं. ठीक आहे. आता या ठिकाणी आपला प्रोग्राम इथपर्यंत क्लिअर झाला. याला या ठिकाणी तुम्हाला रन करायचंय. काय करायचंय, रन करायचंय. रन करण्यासाठी तुमची जी फाईल असेल त्या फाईलवरती राईट क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन आहे, कोणतं, ओपन इन इंटिग्रेटेड टर्मिनल. त्यावरती तुम्हाला एकदा क्लिक करायचंय. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं काय करायचंय, कमांड चालवायची. कोणती, थोडक्यात नोड आणि त्यानंतर तुमचं जे फाईलचं नाव असेल ते फाईलचं नाव टाकायचंय. मग तुमचं फाईलचं नाव काही पण असू द्या. ठीक आहे. मग आपण इथं टाकलं 02 त्याच्यानंतर server.js एंटर केलंय. आपलं सर्व्हर त्या ठिकाणी स्टार्ट झालंय. पण असं पाहिजे ना, या ठिकाणी नेक्स्ट लाईन आल्यास नंतर इथे तुम्हाला एक मेसेज दिसला पाहिजे की तुमचं सर्व्हर स्टार्ट झालंय म्हणून. घ्यायचा आहे मेसेज घ्यायचा आहे का, या ठिकाणी बघा सर्व्हर आपण ज्यावेळेस काय करतो नेक्स्ट लाईन येतो इथे एक तुम्हाला मेसेज दिसला पाहिजे तुमचं सर्व्हर स्टार्ट झालंय आणि पोर्ट नंबर पण किती. ठीक आहे. चला त्यासाठी तुम्हाला इथे काय करायचंय, पोर्ट नंबरच्या नंतर इथे या ठिकाणी कोमा, इथं काय करायचं या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, एक कॉल बॅक द्या किंवा या ठिकाणी तुम्ही नॉर्मल फंक्शन पण यूज करू शकता. इथे एक कॉल बॅक दिलं, कर्ली ब्रॅकेट्स, इथं मेसेज टाकला console.log. काय मेसेज टाकला या ठिकाणी, सर्व्हर स्टार्ट ऑन पोर्ट नंबर किती या ठिकाणी 3000. ठीक आहे. सेव्ह केलं आणि आता ब्राउझर मध्ये जाऊन एकदा चेक करूयात आपण. ठीक आहे. चला या ठिकाणी परत एकदा आपण स्टॉप करूयात आणि परत या ठिकाणी त्याला स्टार्ट करूयात. या ठिकाणी तुम्हाला काय मेसेज आलाय आता, सर्व्हर स्टार्ट ऑन पोर्ट 3000. ओके. आता ब्राउझर मध्ये जाऊन आपण इथे चेक करूयात, लोकल होस्ट 3000 रिफ्रेश केलं. या ठिकाणी आपलं आउटपुट त्या ठिकाणी काय झालं आपल्याला बघायला भेटतंय. समजलंय सर्वांना, बाकीचे चला परत एकदा तुम्हाला मी कोड रिवाइज करतो म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होईल. ठीक आहे. जोपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला अजून क्लिअर वाटणार नाही तोपर्यंत मला तुम्ही विचारत चला परत या ठिकाणी बघा, HTTP म्हणजे काय आलं लक्षात, इनबिल्ट म्हणजे या ठिकाणी काय आहे, Node.js मध्येच, त्याला आपल्याला कुठून इन्स्टॉल करावा लागत नाही. इथपर्यंत क्लिअर. HTTP चा यूज आपण कशासाठी करतो, सर्व्हर क्रिएट करण्यासाठी आपण काय करतो या ठिकाणी HTTP मॉड्यूलचा यूज करतो. ओके. त्याच्यानंतर थोडंसं पुढे आलो आपण या ठिकाणी HTTP क्रिएट सर्व्हर. HTTP क्रिएट सर्व्हर हे काय एक मेथड वापरून आपण काय केलं, सर्व्हर तयार केलंय आणि हे दोन त्या ठिकाणी पॅरामीटर्स घेतं. हे काय करतं, दोन पॅरामीटर घेतं. कोणते कोणते, रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स. हे तुमचे काय झाले, दोन पॅरामीटर्स झाले. काय झाले, पॅरामीटर्स. REQ आणि RES म्हणजे काय, लक्षात आलंय,
ठीक आहे, 1 मिनिट. तरी पण तुम्हाला मी तर राईट करून देतो. म्हणजे काय या ठिकाणी REQ म्हणजे काय या ठिकाणी रिक्वेस्ट, आणि त्यानंतर या ठिकाणी सेकंड या ठिकाणी RES म्हणजे काय रिस्पॉन्स. ओके, आणि हे दोन्ही पण काय त्या ठिकाणी पॅरामीटर. हे दोन्ही काय त्या ठिकाणी पॅरामीटर्स आहेत. काय काय पॅरामीटर्स या ठिकाणी रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स हे 2 पॅरामीटर्स आहेत. क्लिअर? ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी आपण थोडंसं नेक्स्ट लाईन लावलो. इथं आल्या या ठिकाणी आपला रिस्पॉन्स डॉट राईट हेड. रिस्पॉन्स डॉट राईट हेड म्हणजे काय ठिकाणी क्लायंटला पाठवायचं आपल्याला काहीतरी रिस्पॉन्स. काय क्लायंटला पाठवायचा रिस्पॉन्स चे आपल्याला इथे हेडर सेट करावी लागते. ठीक आहे, म्हणजेच आपण त्या ठिकाणी काय करतो रिस्पॉन्स हेडर सेट करतो, आणि त्याच्या आतमध्ये आपण हे जो 200 टाकलाय तो काय झालाय सक्सेस कोड एक त्या ठिकाणी. ठीक आहे, स्टेटस कोड या ठिकाणी कशासाठी सक्सेसचा. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं आपण आलो नेक्स्ट लाईनला रिस्पॉन्स डॉट राईट. रिस्पॉन्स डॉट राईट म्हणजे काय ब्राउझर कडे मेसेज पाठवतो. काय ब्राउझर कडे मेसेज पाठवतो. कुठे रिस्पॉन्स बॉडीला काहीतरी मेसेज पाठवतो. काय मेसेज पाठवला आपण बॉडीला. त्याच्यानंतर आपण इथं आलो रिस्पॉन्स डॉट एंड. रिस्पॉन्स डॉट एंड म्हणजे काय रिस्पॉन्स कम्प्लीट झालंय, आता कनेक्शन बंद करायचंय म्हणून आपण काय यूज करतो रिस्पॉन्स डॉट एंड. त्याच्यानंतर इथं आपण घेतलाय सर्व्हर डॉट लिसन. सर्व्हर डॉट लिसनचं काम काय ठिकाणी सर्व्हरला पोर्ट नंबर क्रिएट करतो आपण. ठीक आहे, सर्व्हरला आपण सांगतो त्या ठिकाणी तू काय करायचंय 3000 जो पोर्ट नंबर असेल त्यावरती काय करायचं लिसन करायचं आपला प्रोग्राम. ओके, आणि त्याच्यानंतर कन्सोल काय करतो त्या ठिकाणी सर्व्हर स्टार्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला एक मेसेज देतो की सर्व्हर या ठिकाणी काय झालंय स्टार्ट झालंय. समजलाय? त्याच्यानंतर तुम्हाला अजून पण सांगतो या ठिकाणी थोडस शॉर्टकीज सांगतो थोड्याशा ठिकाणी. Ctrl+J याने काय होत्या ठिकाणी टर्मिनल ओपन होता. काय होत्या ठिकाणी टर्मिनल ओपन होतं. कोणतं टर्मिनल जे की आप त्या ठिकाणी बघा आपण मी तुम्हाला त्या ठिकाणी काय सांगितलंय इथं जायचं फाईल मध्ये, मग इथं तुम्हाला राईट क्लिक करायचंय, मग ओपन इन इंटिग्रेटेड टर्मिनल वरती क्लिक करायचंय. त्यापेक्षा तुम्ही काय करू शकता आपल्या VS कोड मध्येच फक्त इथं काय करायचं Ctrl+J केल्याने काय होईल डायरेक्टली तुम्हाला या ठिकाणी टर्मिनल ओपन होईल. त्याच्यानंतर या ठिकाणी Ctrl+C ने काय होईल या ठिकाणी सर्व्हर स्टॉप होईल. सर्व्हर स्टॉप करण्यासाठी. ओके, आले लक्षात. 2 शॉर्टकीज लक्षात ठेवा. जसं आपल्या रेग्युलर यूज मधल्या राहतील तसं त्या ठिकाणी तुम्हाला मी त्या प्रोग्राम मध्ये सांगतच जाणार आहे. ठीक आहे, ओके. आणि एक लक्षात घ्या इथून पुढचे लेक्चर 1 तासापेक्षा जास्तच होणार आहेत. हे मी तुम्हाला आजच सांगतो, नाहीतर बरेच जण म्हणतील आता त्या ठिकाणी रोज आपलं लेक्चर त्या ठिकाणी अर्ध्या तासात किंवा पाऊण तासात त्या ठिकाणी संपत होतं, पण आज कसं काय त्या ठिकाणी असं झालं. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा इथून पुढे आता अजून तरी आपलं बेसिक आहे, पण इथून पुढे जसं आपण ऍडव्हान्स लेवलला जाणार, ऍडव्हान्स लेवलला गेल्याच्या नंतर काय होणार त्या ठिकाणी तुमचे लेक्चर त्या ठिकाणी थोडेसे एक्स्ट्रा त्या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, जे काही दोन्ही पण फाईलचा कोड असेल तर फाईलचा कोड त्या ठिकाणी मी तुम्हाला काय करतो ग्रुपवरती सेंड करतो. आणि त्याच्यानंतर आज तुमच्यासाठी एक डेमो असणार आहे. काय डेमो असणार या ठिकाणी रिस्पॉन्स डॉट राईट मध्ये या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय तुमचं त्या ठिकाणी पूर्ण नाव त्या ठिकाणी प्रिंट करून आपल्या ग्रुपवरती त्या ठिकाणी सेंड करायचं. ठीक आहे, आता एक काम करा इथून पुढे सगळेजण त्या ठिकाणी बॅच नंबर 4 मध्ये जॉईन आहेत का? बॅच नंबर 4 मध्ये कोण जॉईन नाहीये? सगळे आपण आता एका बॅच मध्ये घेऊयात. किंवा त्या ठिकाणी जर तुम्हाला असं वाटत असेल बॅच नंबर 3 मधले बॅच नंबर 3 मध्येच ठेवायचे आणि बॅच नंबर 4 मधले 4 मध्ये ठेवायचे, तर आपण तसं पण करू शकतो आता. पण ग्रुपवरती सेंड केल्याच्या नंतर कोणीही कॉपी पेस्ट करू नका. ठीक आहे, खरंच कॉपी पेस्ट करू नका. त्या ठिकाणी तुम्ही काय करा बघून राईट करा, पण कोड हा त्या ठिकाणी तुम्ही स्वतः राईट करा. ठीक आहे, नाहीतर मग एवढं कॉपी करायचं तुमच्या जो काय VS कोड असेल तिथे पेस्ट करायचं आणि ते इथं फक्त काय करायचं तुमचं नाव टाकायचं, झाला डेमो, लगेच ग्रुपवरती पाठवून द्यायचं. असं कोणी करू नका. ठीक आहे, आले लक्षात? मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि अजून नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.